Hello everyone, welcome in the lecture of inorganic chemistry. So guys, today we are going to discuss about the difference between inner and outer orbital complexes. So what is an inner orbital complex and what is outer orbital complexes? We already discussed in last lecture in valence bond representation of octahedral complexes. म्हणजे याच्यात आपण बघितलं की व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन ऑफ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. तर ते आपण डिस्कस करत असताना त्याच्यात आपण ही कन्सेप्ट बघितली की इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आपण कशाला म्हणायचं आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स कशाला म्हणायचं, किंवा आउटर डी ऑर्बिटल आणि इनर डी ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस आपण कसे ओळखू शकतो, किंवा कशावरून आपण त्यांना इनर किंवा आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस असं म्हणू शकतो. तर या सगळ्यांमध्ये आपण 2-2, 4-4 एक्झाम्पल्स जे आहेत व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशनचे ते घेऊन बघितले. स्क्वेअर प्लॅनरचे 2-3 एक्झाम्पल घेतले, टेट्राहेड्रलचे 2-3 एक्झाम्पल घेतले, इनरचे 2 आपलं इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सचे 2 घेतले ऑक्टाहेड्रलमध्ये, आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सचे 2-2 एक्झाम्पल असे एक्झाम्पल आपण घेतले. त्याच्यावरून तुमचे व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशनची बऱ्यापैकी कन्सेप्ट जी आहे, किंवा बऱ्यापैकी तुम्हाला व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन कसं दाखवायचं, किंवा कसा तो जो कॉम्प्लेक्स आहे तो त्याचं मॅग्नेटिक प्रॉपर्टी, किंवा मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे तो पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक, त्यानंतर त्याचं जे हायब्रिडायझेशन आहे ते काय येणार आहे, आणि त्याची जॉमेट्री त्याच्यावरून काय येणार आहे. तर ह्या गोष्टी बऱ्यापैकी तुम्हाला आता काढता येतील असं मी समजतो. आणि आपल्या पुढच्या टॉपिककडे वळतो की जो आहे डिफरन्स बिटवीन इनर अँड आउटर डी ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. तर हा शॉर्ट नोटमध्ये आपल्याला विचारला जाणारा क्वेश्चन आहे की difference, give the differentiate between, or give the differentiate between inner and outer orbital complexes. So what is difference between inner and outer orbital complexes? So first difference is octahedral complexes in which metal ion use d orbitals from inner shell are called inner orbital complexes. आता ही गोष्ट आपल्याला समजली आहे की ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये जेव्हा मेटल आयन यूज करतो डी ऑर्बिटल आपल्या इनर ऑर्बिटल शेलमधला, म्हणजे इनर ऑर्बिटल शेल आणि आउटर ऑर्बिटल शेल, की एस पी डी, म्हणजे एस पी डी पी नंतर आपण जर डी कडे गेलो तो आउटर, आणि जो आधी इनर म्हणजे काय की जो इनर शेल, तर त्याला आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असं म्हणत असतो. सो ज्याच्यात म्हणजे मेटल आयन जो आहे तो डी ऑर्बिटल यूज करत असतो कशामधून, इनर शेलमधून, त्याला आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस असं म्हणतो. तर इकडे आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. आता आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्समध्ये काय, तर मेटल आयन जो आहे तो आउटर शेलमधला डी ऑर्बिटल्स यूज करत असतो, त्याच्यामुळे आउटर आणि इनर इथूनच आपला आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस आणि इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेसची डेफिनेशन इथूनच आपल्याला जमते. तर याच्यात बघा तुमचं डिफरन्शिएट पण होऊन जाते, दोघांची डेफिनेशन पण होऊन जाते की असे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस की ज्याच्यात मेटल आयन जो आहे तो त्या आउटर शेलमधला किंवा डी ऑर्बिटल यूज करतो कुठला, आउटर शेलमधला, त्याला आपण आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणू शकतो. आणि ज्याच्यात तो इनर शेलमधला यूज करू शकतो डी ऑर्बिटल्स, त्याला आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणतो. त्यानंतर सेकंड डिफरन्शिएट और सेकंड डिफरन्स, इट इन्व्हॉल्व्स D2sp3 और N-1 D2NsNp3 हायब्रिडायझेशन. सो दिस इज D2 म्हणजे यसच्या इनर शेल मधला हा आपला D2sp3 हायब्रिडायझेशन, त्याच्यामुळे इट इन्व्हॉल्व्स D2sp3 हायब्रिडायझेशन. N-1 म्हणजे काय, मी मागे पण सांगितलं की N जर आपला 4 असेल तर 4s आणि 4p3, तर N-1 म्हणजे काय, तर 4 - 1 इज इक्वल टू 3. सो 3d2 4s1 4s2 अँड 4p3 अशा पद्धतीचं त्याचं हायब्रिडायझेशन, किंवा 4s 4p अँड 3d. तर अशा पद्धतीचा इनर शेल जो आहे तो इथे यूज केला जातो, त्याच्यामुळे D2sp3 हायब्रिडायझेशन जे असतं ते इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असतं. आणि त्याच्याच अपोजिट आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्समध्ये इट इन्व्हॉल्व्स sp3d2 हायब्रिडायझेशन और NsNp3 अँड Nd2. N-1 नाही, इथे ही गोष्ट लक्षात ठेव की N-1 का, तर इनर म्हणजे आपण याच्या आधी येतोय म्हणून N-1, आणि इथे आउटर म्हणजे आपण रेग्युलरली चाललोय किंवा आउटर शेल जो आहे तो यूज करतोय, म्हणून इथे N-1 न घेता सिंपल N म्हणजे फॉर एक्झाम्पल 4s
4p3 अँड 4d2 अशा पद्धतीचं त्याचं हायब्रिडायझेशन येणार आहे. तो एवढंच लक्षात ठेवायचं की d2sp3 आणि sp3d2. d2sp3 असल्यावर इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस आणि sp3d2 असल्यावर आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. So this is second difference. Now third difference is there are low spin or spin paired. तर आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस डिस्कस करत असताना आपण बघितलं की हे जे इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे त्याच्यात पेअरिंग होऊन जाते. पेअरिंग झाल्यानंतर काय तर तो जो स्पिन असतो तो लो असतो का नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स हे कमी होऊन जातात, नंबर ऑफ पेअर इलेक्ट्रॉन्स हे जास्त असतात, त्याच्यामुळे स्पिन पेअर्ड अशा पद्धतीने आपल्याला इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स मिळत असतात. आणि त्याच्यात स्पिन पेअर होऊन जातात म्हणजे त्याच्यात अनपेअर इलेक्ट्रॉन्स हे लो असतात किंवा कमी असतात, त्याच्यामुळे तो लो स्पिन कॉम्प्लेक्सेस. आणि त्याच्याच अपोजिट आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स की देज आर हाय स्पिन और स्पिन फ्री, की याच्यात हाय स्पिन म्हणजे स्पिन जे असतात ते जास्त असतात किंवा मोर नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट. आणि स्पिन फ्री याच्यात कुठल्या प्रकारची म्हणजे लिगॅन्ड जे आहेत त्या वीक फील्ड असल्यामुळे पेअरिंग होत नाही. पेअरिंग न झाल्यामुळे हे हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस शोज करत असतात आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. आणि स्पिन किंवा याला स्पिन फ्री कॉम्प्लेक्स सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स इज these are the number of unpaired electrons is less than the free metal ion, की याच्यात नंबर ऑफ मेटल अनपेअर इलेक्ट्रॉन्स जे असतात ते लेस असतात दॅन मेटल फ्री आयन. म्हणजे आपण बघा आधी ग्राउंड स्टेटला आपण फ्री मेटल आयनचं आपण इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काढल्यानंतर त्याचं आपण रिप्रेझेंटेशन करायचो. तर फ्री मेटल आयन म्हणजे ते आपलं ग्राउंड स्टेटचं रिप्रेझेंटेशन, की याच्यामध्ये आपण एक्साइटेड स्टेटला पेअरिंग केल्यानंतर मग आपले जे अनपेअर इलेक्ट्रॉन्स होतात ते पेअरिंग होऊन जातात. म्हणजे फ्री मेटल आयनचे जे अनपेअर इलेक्ट्रॉन होतात ते सुद्धा पेअर होऊन जातात. त्याच्यामुळे मग त्याच्यात जे अनपेअर इलेक्ट्रॉन्स असतात या आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेसमध्ये एक्साइटेड स्टेटला हे कमी होऊन जातात दॅन फ्री मेटल आयन, की जे ग्राउंड स्टेटला जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यापेक्षा अनपेअर इलेक्ट्रॉन्स हे कमी होऊन जातात. वाईल नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स इज सेम ॲज दॅट ऑफ द फ्री मेटल आयन. तर याच्याच अपोजिट आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्समध्ये आपण काय बघितलं की त्याच्यात आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेसमध्ये कुठल्याही पद्धतीची पेअरिंग होत नाही, लिगॅन्ड जास्त त्या वीक फील्ड असतात आणि त्याच्यामुळे पेअरिंग न झाल्यामुळे जे ग्राउंड स्टेटला ज्या पद्धतीने पेअरिंग आपलं अनपेअर इलेक्ट्रॉन्स होते तेच सेम इलेक्ट्रॉन्स जे असतात ते आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सच्या एक्साइटेड स्टेटमध्ये सुद्धा असतात. म्हणजे त्याच्यात पेअरिंगच होत नाही, तर जे ग्राउंड स्टेटला अनपेअर इलेक्ट्रॉन्स होते तेच सेम इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते एक्साइटेड स्टेटला सुद्धा असतात. म्हणजे नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स इज सेम ॲज दॅट ऑफ द फ्री मेटल आयन, की जे फ्री मेटल आयनचे जेवढे नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स होते तेवढेच नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेसमध्ये. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स इज देज आर मोर स्टेबल और इनर्ट और नॉन लबाईल, की हे जे कॉम्प्लेक्स असतात ते मोर स्टेबल असतात. मोर स्टेबल का तर नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन कमी असतात त्याच्यामुळे ते आणि डायमॅग्नेटिक इन नेचर असतात. त्याच्यामुळे हे जे कॉम्प्लेक्स असतात इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स हे मोर स्टेबल असतात आणि इनर्ट असतात किंवा त्याला आपण नॉन लबाईल म्हणू शकतो. तसंच जे आउटर ऑर्बिटलचे कॉम्प्लेक्सेस असतात त्याच्यात नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स जास्त असतात. नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे त्याच्यात स्टॅबिलिटी जी असते ती लेस असते, हायली अनस्टेबल असतात ते. आणि त्याच्यामुळे त्याला आपण लेस स्टेबल कॉम्प्लेक्सेस म्हणू शकतो, किंवा आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स जे असतात ते लेस स्टेबल असतात किंवा मोर रिॲक्टिव्ह असतात. म्हणजे लेस स्टेबल असल्यामुळे जो स्टेबल नसतो तो मोर रिॲक्टिव्ह असतो, माहिती ना आपल्याला. वर्गात जर एखादा स्टुडंट जो स्टेबल नाही, मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं जसं काही SYBCला, की जो लेस स्टेबल असतो तो मोर रिॲक्टिव्ह असतो. लेस स्टेबल म्हणजे जो शांत बसत नाही वर्गात, म्हणजे तो मोर रिॲक्टिव्हच असतो ना. आणि जे बिचारे मोर स्टेबल असतात, जे शांतपणे बसतात, ते हायली म्हणजे जे स्टेबल असतात त्याची रिॲक्शन जी असते ती कमी असते वर्गात सुद्धा, किंवा ते लेस रिॲक्टिव्ह असतात. आणि जे जास्त हायली अनस्टेबल असतात, जे एका जागेवर शांत बसू शकत नाही, तर ते हायली रिॲक्टिव्ह असतात. म्हणजे कुठेही रिॲक्टिव्ह होऊन जातात आणि कुठेही काही बोलू शकतात. तर सेम तसंच की जे अनस्टेबल असतात ते हायली रिॲक्टिव्ह असतात आणि जे स्टेबल असतात ते लेस रिॲक्टिव्ह असतात. तसंच पुढे जाऊन शेवटचा डिफरन्स आहे देज आर फॉर्म्ड बाय स्ट्रॉंग लिगॅन्ड्स. देज आर फॉर्म्ड बाय स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स, की ज्या स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स असतात
लाईक आपण बघितले कार्बोनिल किंवा अमोनिया किंवा सायनाइड सारखे लिगँड CN-. तर अशा पद्धतीचे ज्या लिगँड्स असतात त्याच्याने आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे तो बनवत असतो, किंवा दिस आर फॉर्म बाय स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स, की ज्या स्ट्रॉंग लिगँड असतात त्याच्यापासून आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स जे आहे तो बनवत असतो. आणि ज्याच्यात स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स असतात तो कॉम्प्लेक्स आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स असं म्हणत असतो. त्याच्याच अपोजिट ज्याच्यात वीक फील्ड लिगँड्स असतात, वीक फील्ड लिगँड्स कुठल्या कुठल्या, फ्लोरीन म्हणजे सगळ्या हॅलोजॉन्स ज्या आहेत त्या लिगँड्स असल्यावर, किंवा ज्या वीक फील्ड लिगँड्स असल्यावर जेव्हा लिगँड कुठलीही पेरिंग होत नाही आणि पेरिंग न झाल्यामुळे आपल्याला त्याच्यापासून आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स जो आहे तो मिळत असतो. तर आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स इज फॉर्म बाय वीक फील्ड लिगँड्स, की तो वीक फील्ड लिगँडने बनवत असतो आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. तर कुठल्या कुठल्या लिगँड्स, फ्लोरीन, क्लोरीन, आयोडीन एक्सेट्रा असे बरेचसे लिगँड जे आहेत त्या वीक फील्ड, म्हणजे आपण ते पुढे बघणारच आहोत की कोणत्या लिगँड वीक फील्ड असतात, कोणत्या स्ट्रॉंग फील्ड असतात. तर आणि त्यांच्या दोघांचे एक्झाम्पल्स दिले, की पहिल्याचं एक्झाम्पल आहे हेक्सामाइन कोबाल्ट +3 आयन, and second one is hexafluoro cobaltate 3-. So this is the strong field ligand is there, and here the weak field ligand is there. So these are the examples of inner orbital complex, and this is the example of outer orbital complex. So simple difference आहेत सगळ्यामध्ये जे आपण बघितले सगळे तेच डिफरन्स. जर तुम्ही ही डेफिनेशन माहीत असेल तर तुम्हाला याच्यात हायब्रिडायझेशन आपल्याला माहीत असेल तर तुम्ही हे सहज लिहू शकतात की अशा पद्धतीने हायब्रिडायझेशन होतं. त्यानंतर याच्यावरून आपल्याला हेही समजेल, जर आपण बघितलं एक्झाम्पल्स तर त्याच्यात स्पिन पेरिंग होऊन जाते, याच्यात पेरिंग होत नाही, म्हणजे पेरिंग किंवा त्याला आपण लो स्पिन म्हणू शकतो आणि हाय स्पिन, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे जाऊन त्याची मॅग्नेटिक मोमेंट जी असते ती 0 असते, का तर पेरिंग होऊन जाते. आपल्याला माहिती मॅग्नेटिक मोमेंट जी असते ती अनपेअर इलेक्ट्रॉनवर डिपेंड असते, आणि अनपेअर इलेक्ट्रॉनवर डिपेंड असल्यामुळे ती याच्यात लो नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स असतात, किंवा अनपेअर इलेक्ट्रॉन्स हे ॲब्सेंट असतात, त्याच्यामुळे त्याची मॅग्नेटिक मोमेंट ही 0 असते. आणि दॅट्स द आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स हॅविंग हाय मॅग्नेटिक मोमेंट, की का तर त्याच्यात आपल्याला नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स हे मॅक्झिमम बघायला मिळतात, त्याच्यामुळे याची मॅग्नेटिक मोमेंट आणि नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन जास्त तर मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यूसुद्धा जास्त, हे आपण बघितलंच आहे. त्यानंतर पुढे जाऊन दिस आर मोर स्टेबल आणि दिस आर लेस स्टेबल, हे सुद्धा बघितलं तर हे पण लगेच समजेल. आणि तर याच्यावरून लगेच ही प्रॉपर्टी आपण लिहू शकतो की नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स जे असतात ते लेस असतात, आणि नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स जर आपल्याला ही कन्सेप्ट माहीत असेल की अनपेअर इलेक्ट्रॉन हे लेस असल्यावर त्याची मॅग्नेटिक मोमेंट ही कमी असते, मॅग्नेटिक मोमेंट ही अनपेअर इलेक्ट्रॉनशी रिलेटेड आहे, तर हे सुद्धा आपण लिहू शकतो. आणि इकडे तुम्ही काय करत असतात हे पार्ट करत असतात सगळं. तर आता डिफरन्स बिटवीन आहे ना, लगेच आपण पूर्ण पार्टच करून टाकू, म्हणजे इकडचं तिकडे. तर मग ते पार्ट न करण्यासाठी मी परत रिवाईज करतो की ही अशा पद्धतीने जर तुम्ही कन्सेप्ट केली तर तुम्हाला ही पार्टही करायची गरज नाही, ती इझिली होईल. तर याच्यासाठी माझं सांगणं आहे की पार्ट कधीच करू नका. पार्ट केल्याने माणूस कधी कितीही पार्ट केलं तर ते विसरणारच आहोत आपण. तर जी कन्सेप्ट एकदा क्लिअर केली ना आपण, ती कन्सेप्ट आपण आयुष्यभर नाही विसरू शकत, अशा कन्सेप्ट असतात. त्याच्यामुळे आता वेळ आहे ना कन्सेप्ट क्लिअर करण्याकडे लक्ष द्या. ज्यावेळेस एक्झाम येईल त्यावेळेस एक्झामच्या एखाद्या महिना आपण त्यावेळेस कसा अभ्यास करायचा ते बघू शकतो, पण आजची जी सिच्युएशन आहे त्याच्यात आपण आपल्या कन्सेप्ट ज्या आहेत त्याच क्लिअर केल्या पाहिजेत, की त्याच्यामुळे आपल्याला एक्झामच्या वेळीसुद्धा अभ्यास करताना त्रास जो आहे तो होत नसतो. सो त्याच्यामुळेच हे परत सांगतो की अनपेअर इलेक्ट्रॉन्सवर आपली मॅग्नेटिक मोमेंट जी आहे ती डिपेंड आहे. तर हे 2 डिफरन्सेस तुम्ही इझिली लिहू शकतात, की तुम्हाला माहीत असेल की अनपेअर इलेक्ट्रॉन्स आणि मॅग्नेटिक मोमेंटचं रिलेशन, किंवा याचं हायब्रिडायझेशन काय असेल हे माहीत असेल तर तुम्ही हे वरचं लिहू शकता की याच्यात ही कन्सेप्ट जर माहीत असेल तर याच्यात दी ऑर्बिटल इनर यूज होतात, त्याच्यात आउटर यूज होतात. आणि पुढे जाऊन जर तुम्हाला माहीत असेल की स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स ज्या असतात त्या इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स यूज करत असतात, किंवा इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स हे स्ट्रॉंग फील्ड लिगँडने फॉर्म होत असतात, तर याच्यावरून तुम्ही त्याचं एक्झाम्पल लिहू शकतात. आणि इकडे जर तुम्हाला माहीत असेल वीक फील्ड लिगँड तर याच्यावरून तुम्ही त्याचं एक्झाम्पल इझिली लिहू शकतात. म्हणजे इथेच जर तुम्ही क्लिअर बघितलं तर इथेच तुमचं डिफरन्स बिटवीन इनर अँड आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स हे इझिली इथेच क्लिअर होऊन जाते. तर त्याला पार्ट करायची कुठलीही गरज पडत नाही आहे. सो दिस इज अबाउट डिफरन्स बिटवीन इनर अँड आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. नाव आता पुढचा जो टॉपिक आहे दॅट इज लिमिटेशन्स ऑफ VBT. तर लिमिटेशन्स ऑफ VBT आता का तर
आपण बघितलं व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या एक्सप्लेन केल्या, किंवा त्याच्यातली बॉन्डिंग जी असते ती आपण बघितली की मेटल आणि लिगँडमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो, त्याच्यात ओव्हरलॅपिंग होत असते ऑर्बिटलची, ते सगळं. त्यानंतर लिगँड आपण ठरवलं की कोणते इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स का म्हणतो, त्याच्यानंतर व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन दाखवलं, त्याच्यावरून आपल्याला त्याचे हायब्रिडायझेशन जे होतं ते माहीत पडलं. हायब्रिडायझेशनवरून तो पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला समजल्या, आणि त्याची बॉन्डिंग कशा पद्धतीने असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण स्टेप वाईज बघितलं तर सगळ्यात आधी वर्नर्स थिअरी होती. वर्नर्स थिअरीने बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केल्या. त्याच्या पुढे जाऊन लगेच व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आली. व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने काय की यात सगळ्या गोष्टी की व्हॅलन्स बॉन्ड रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे, त्याचं परत त्याचं हायब्रिडायझेशन, त्याच्यात बॉन्डिंग कुठल्या प्रकारची असते, आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी व्हॅलन्स बॉन्डने किंवा व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने ह्या डिस्कस केल्या या गोष्टी. पण व्हॅलन्स बॉन्ड थिअरी नंतर मग रिसर्चमध्ये असं बघायला मिळालं की याच्यातसुद्धा काही लिमिटेशन्स आहे की व्हॅलन्स बॉन्ड थिअरी जी आहे तर ह्या कॉम्प्लेक्सेसबद्दल बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या एक्सप्लेन नाही करू शकली. तर मग त्या कुठल्या एक्सप्लेन नाही करू शकली, त्याचे ते कुठले लिमिटेशन्स आले त्या व्हॅलन्स बॉन्ड थिअरीला, ते काय काय करू नाही शकली, तर ते लिमिटेशन्स आता आपण बघणार आहोत. सो इट कुड नॉट बी एक्सप्लेन्ड नेचर ऑफ लिगँड्स. तर व्हॅलन्स बॉन्ड थिअरी जी आहे ती लिगँड्सचं नेचर जे आहे ते एक्सप्लेन नाही करू शकली. आता नेचर म्हणजे नेमकं काय, तर कुठल्या लिगँड्स ज्या आहेत त्या स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहेत आणि कुठल्या लिगँड्स ज्या आहेत त्या वीक फील्ड लिगँड्स आहेत. आपण नॉर्मली बघितलं की NH3 अमोनिया म्हणजे अमोनिया किंवा कार्बोनिल किंवा सायनाइड लिगँड ह्या स्ट्रॉंग लिगँडमधून आपण त्याचं रिप्रेझेंटेशन दाखवलं. त्यानंतर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन सारख्या ज्या लिगँड्स होत्या त्या वीक लिगँड म्हणून दाखवल्या. पण एक्झॅक्टली ते प्रूव्ह नाही करू शकले, किंवा व्हॅलन्स बॉन्ड थिअरी जी आहे त्या हे एक्सप्लेन नाही करू शकले की ते सायनाइड जी आहे किंवा कार्बोनिल आहे ती स्ट्रॉंग फील्ड लिगँड का आहे, किंवा अजून कुठल्या ज्या लिगँड्स आहेत त्या स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आहेत, किंवा कुठल्या लिगँड्स ज्या आहेत त्या वीक फील्ड लिगँड्स आहेत किंवा वीक लिगँड म्हणून बिहेव करत असतात. सो दिस इज द फर्स्ट लिमिटेशन ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. अँड द सेकंड लिमिटेशन इज it could not be explained why the pairing of electrons occurs in the presence of strong field ligands. आता व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने ही एक गोष्ट आपल्याला सांगितली की ज्यावेळेस स्ट्रॉंग फील्ड लिगँड असणार आहे त्यावेळेस इलेक्ट्रॉन्सची जी आहे ती पेरिंग होत असते, पण ती हे नाही एक्सप्लेन करू शकली. आता प्रत्येक गोष्टीला रिझन असतं ना. आता पेरिंग होते म्हणजे का होते, तर त्याला काहीतरी रिझन असणार आहे म्हणूनच पेरिंग होते ना. पण मग व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये त्यांनी हे बघितलं की त्या इलेक्ट्रॉन्सची ज्यावेळेस स्ट्रॉंग फील्ड लिगँड असते त्यावेळेस इलेक्ट्रॉन्सची पेरिंग होते, पण तो एक्झॅक्टली एक्सप्लेन नाही करू शकला की ती पेरिंग जी होती ती का होते, की ज्यावेळेस स्ट्रॉंग फील्ड लिगँड असते त्यावेळेस इलेक्ट्रॉन्सची पेरिंग का होते ही सुद्धा ते एक्सप्लेन करू शकलं नाही. सो दिस इज सेकंड लिमिटेशन ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. नाऊ द थर्ड इज if considers only covalent bond formation between ligand and metal but do not consider ionic and intermediate bonding. तर व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने हे कन्सिडर केलं की फक्त कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन होतं मेटल आणि लिगँडमध्ये. आपण सुरुवातीलाच बघितलं त्याच्या अजम्पशनमध्ये की मेटल आणि लिगँडमध्ये जे बॉन्ड फॉर्मेशन होतं तो कोव्हॅलंट बॉन्ड असतो किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड असतो, त्याचं फॉर्मेशन होत असतं. पण तो हे नाही कन्सिडर करू शकला की मेटल आणि लिगँडमध्ये आयोनिक बॉन्डिंग सुद्धा असते किंवा इंटरमिजिएट बॉन्डिंग सुद्धा राहत असते. तो फक्त व्हॅलन्स बॉन्ड थिअरी फक्त इथपर्यंत सांगितली की मेटल आणि लिगँडमध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग असते किंवा फॉर्मेशन कोव्हॅलंट बॉन्डचं होतं मेटल आयनमध्ये किंवा लिगँडमध्ये, मेटल आयन आणि लिगँडमध्ये. पण त्याच्यात आयोनिक बॉन्डिंग सुद्धा असते किंवा आयोनिक इंटरॅक्शन सुद्धा असतात किंवा इंटरमिजिएट बॉन्डिंग सुद्धा असते, हे सुद्धा एक्सप्लेन नाही करू शकला. ही सुद्धा एक्सप्लेन नाही करू शकली आपली व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. So this is third limitation. Now fourth is it could not explain the spectral properties like color or complexes. त्यानंतर ज्या स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज आहेत कुठल्याही कॉम्प्लेक्सचा, कुठल्या स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज लाईक कलर ऑफ कॉम्प्लेक्स, त्या कॉम्प्लेक्सचा कलर कुठला आहे, तर तो कलर सुद्धा किंवा अशा पद्धतीच्या स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज आहेत या सुद्धा व्हॅलन्स बॉन्ड थिअरी एक्सप्लेन नाही करू शकली. त्यानंतर नेक्स्ट लिमिटेशन इज इन केस ऑफ कॉम्प्लेक्सेस विथ कोऑर्डिनेशन नंबर 4 इट फेल्स टू एक्सप्लेन व्हाय द कॉम्प्लेक्स इज स्क्वेअर प्लेनर और टेट्राहेड्रल. तर इन केस ऑफ कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले जे कॉम्प्लेक्स आहेत, आपण माहिती की कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले कॉम्प्लेक्स दोन प्रकारचे जॉमेट्रीज दाखवत असतात, एक तर स्क्वेअर प्लेनर आणि दुसरं टेट्राहेड्रल.
पण आता तिथे सुद्धा का असा प्रश्न येतो की कोऑर्डिनेशन नंबर 4 असलेले जे कॉम्प्लेक्सेस आहेत ते ते जे काही पर्टिक्युलर कॉम्प्लेक्सेस आहेत ते स्क्वेअर प्लेनर का असतात किंवा बाकीचे जे असतात ते टेट्राहायड्रल का असतात. तर इथे सुद्धा व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आहे ती फेल झाली. ती सिम्पल सांगून मोकळं झाली. आपल्याला सांगितलं तिने की दिस कॉम्प्लेक्स इज स्क्वेअर प्लेनर अँड दिस इज टेट्राहायड्रल. पण का? सो this things is also not explained by valence bond theory. This is the fifth limitation. Now sixth is for octahedral complexes it fails to explain why the complex is inner orbital or outer orbital for the same metal ion in the same oxidation state. तर आता ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस बद्दल. तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेसमध्ये आपण बघितलं की इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स जे आहे ते असतात. तर ते इनर आणि आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्समध्ये मेटलसुद्धा सेम असून त्याची ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा सेम असून ती जी व्हॅलन्स बॉन्ड थिअरी ती एक्सप्लेन नाही करू शकली ती की का तो कॉम्प्लेक्स ज्याच्यात सेंट्रल म्हणजे जो मेटल ॲटम आहे तो पण सेम आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट पण सेम आहे, पण मग तो कुठला कॉम्प्लेक्स इनर आहे आणि कुठला आउटर आहे हे तर त्याने सांगितलं, पण ते का हा कॉम्प्लेक्स हा जो आहे तो इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे आणि जो दुसरा जो कॉम्प्लेक्स आहे तो आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे हे सुद्धा सांगण्यात तो म्हणजे ही जी व्हॅलन्स बॉन्ड थिअरी ती हे सुद्धा सांगू नाही शकली. सो दिस इज सिक्स्थ लिमिटेशन. नाव नेक्स्ट इज इन केस ऑफ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स दॅट इज टेट्रा अमाइन कॉपर 2 complex transfer of single electron from inner 3d to outer 4p orbitals is also defective because such electrons can be easily removed to form copper plus 3, that is copper plus 2 to copper plus 3 plus 1 electrons, which is not possible. ESR studies have shows that in copper 2 complex the electron not in 4p orbitals. तर आपण जे एक्झाम्पल बघितलं टेट्रामाइन कॉपरचं स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्समध्ये जर म्हणजे हे वाचत असताना मागे जाऊन बघा तुम्ही की आपण स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्समध्ये एक टेट्रामाइन कॉपरचं एक्झाम्पल बघितलं तर त्याच्यात जो एक इलेक्ट्रॉन आहे डी ऑर्बिटलमधून तो आपल्या 4p ऑर्बिटलमध्ये जातोय. तर हे आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने सांगितलं, पण असा इलेक्ट्रॉन जो इझिली म्हणजे जो आपण 4p मध्ये टाकण्यापेक्षा तो आपण इझिली रिमूव्ह करू शकतो जो कॉपर प्लस 2 मध्ये म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्याच्यातून काढला सो तर आपण तो काढू शकतो, पण या अशा पद्धतीने पॉसिबल होत नाही असं ESR म्हणजे इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक रेझोनन्स किंवा इलेक्ट्रॉन्स रेझोनन्स थिअरी जी आहे तर त्यांनी सांगितलं की ESR स्पेक्ट्राने असं सांगितलं की असा कॉम्प्लेक्स जो आहे त्याच्यात असं पॉसिबल नाही होत. तर जो अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स आहे कॉपर 2 कॉम्प्लेक्सचा तर त्याच्यात असे 4p ऑर्बिटल्समध्ये डायरेक्ट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर नाही होत. म्हणजे दिस इज ऑल्सो लिमिटेशन फॉर व्हॅलन्स बॉन्ड थिअरी की व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचा जो स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स होता त्याच्यात काय झालं होतं की 3D मधून 4p मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला, पण अशा पद्धतीचं काहीच होत नाही असं ESRच्या स्टडीजमधून आपल्याला बघायला मिळालं. सो दिस इज ऑल्सो सो धस VBT फेल्स टू एक्सप्लेन द जॉमेट्री अँड स्टॅबिलिटी ऑफ सच कॉम्प्लेक्सेस. तो अशा पद्धतीचे जे कॉम्प्लेक्सेस असतात त्याची जॉमेट्री आणि स्टॅबिलिटी सांगण्यात सुद्धा आपली VBT जी आहे ती फेल झाली. त्यानंतर नेक्स्ट इज इट कुड नॉट एक्सप्लेन रिॲक्शन रेट अँड मेकॅनिझम ऑफ द रिॲक्शन ऑफ कॉम्प्लेक्स की ज्या रिॲक्शन्स आहेत किंवा कॉम्प्लेक्सेसच्या ज्या रिॲक्शन्स आहेत तर त्या रिॲक्शनचा रेट काय असणार आहे किंवा त्याचं मेकॅनिझम काय असणार आहे हे सांगण्यात सुद्धा आपली व्हॅलन्स बॉन्ड थिअरी जी आहे ती फेल झाली. त्यानंतर नेक्स्ट इज व्हॅलन्स बॉन्ड थिअरी डज नॉट प्रेडिक्ट द डिस्टॉर्शन इन सिमेट्रिकल कंपाऊंड्स whereas all copper 2 and titanium 3 complexes are distorted. तर जे सिमेट्रिकल कंपाऊंड्स असतात त्याच्यात डिस्टॉर्शन होत असतं, म्हणजे जे कॉपरचे किंवा टिटॅनियमचे जे कॉम्प्लेक्सेस आहेत ना त्याच्यात आपल्याला डिस्टॉर्शन बघायला मिळतं. डिस्टॉर्शन म्हणजे काही जे लिगॅन्ड्स आहेत त्या इलॉंगेटेड होतात आणि काही कॉम्प्रेस होतात. तर कॉम्प्रेशन आणि इलॉंगेशन जे आहे ते डिस्टॉर्शन आपल्याला बघायला मिळत असतं ते कॉपर आणि टिटॅनियमच्या कॉम्प्लेक्सेसमध्ये, तर ते सुद्धा आपला VBT जो आहे तो प्रेडिक्ट नाही करू शकला. सो दिस इज द लिमिटेशन ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी की तो डिस्टॉर्शन ऑफ सिमेट्रिकल कंपाऊंड्स की जे कॉपरचे टिटॅनियमचे आहेत ते डिस्टॉर्शन कशामुळे होतं हे सुद्धा एक्सप्लेन नाही करू शकलं. अँड द नेक्स्ट इज फ्रॉम दिस थिअरी मॅग्नेटिक मुवमेंट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय नोविंग द नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स बट इट कुड नॉट एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन मॅग्नेटिक मुवमेंट. तर
आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने हे सांगितलं की आपण मॅग्नेटिक मोमेंट जे आहे किंवा मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करू शकतो. कशावरून? तर जेवढे नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्याच्यात आपल्याला स्पिन ओनली फॉर्म्युलामध्ये टाकून आपण त्याची अनपेअर इलेक्ट्रॉनवरून आपण त्याची मॅग्नेटिक मोमेंट जी आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो. पण मॅग्नेटिक मोमेंटवर अजून बरेचसे फॅक्टर्स असतात की जे अफेक्ट करत असतात. फॉर एक्झाम्पल टेम्परेचर. तर मग टेम्परेचरचा काय इफेक्ट असतो नेमका मॅग्नेटिक मोमेंटवर हे सुद्धा एक्सप्लेन करू शकला नाही आपली व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. अँड द लास्ट वन इज if it could not be explained, the experimental value of magnetic moment is greater than the calculated in some complexes. तर याने आपले व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने आपल्याला एक कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू दिली की नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉनवर आपण त्या स्पिन ओनली फॉर्म्युलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेटेड मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू ही मिळत असते. पण तो हे नाही एक्सप्लेन करू शकतो की जी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू असते, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ही आपण नंबर ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन्सवरून कॅल्क्युलेट करून म्हणजे जी फाइंड आउट केलेली व्हॅल्यू आहे. पण एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याची मॅग्नेटिक मोमेंट जी मिळणार आहे तर ती मॅग्नेटिक मोमेंट जी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूपेक्षा जास्त बघायला मिळाली इन सम कॉम्प्लेक्सेसमध्ये. तर कॅल्क्युलेटेड आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ही सेम पाहिजे ना, म्हणजे व्हॅल्यू जी येणार आहे मॅग्नेटिक मोमेंटची ती सेमच असणार, सेमच मिळायला हवी. पण काय झालं की जी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू होती मॅग्नेटिक मोमेंटची ती आपल्याला ग्रेटर बघायला मिळाली ॲज कम्पेअर टू कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू इन व्हॅलन्स बॉन्ड थिअरी इन सम कॉम्प्लेक्सेसमध्ये. काही कॉम्प्लेक्सेसमध्ये एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू मॅग्नेटिक मोमेंटची ही जास्त बघायला मिळाली ॲज कम्पेअर टू कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. सो दिस इज ऑल्सो लिमिटेशन ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. तर असे सगळ्या लिमिटेशन्स आहेत. मग ह्या सगळ्या लिमिटेशन्स पुढे जाऊन लगेच आपली पुढची थिअरी तयार होते, दॅट इज क्रिस्टल फील्ड थिअरी. की ज्या गोष्टी व्हॅलन्स बॉन्ड थिअरी एक्सप्लेन नाही करू शकल्या त्या लगेच पुढे जाऊन मग क्रिस्टल फील्ड थिअरी जी आहे त्या क्रिस्टल फील्ड थिअरीमध्ये एक्सप्लेन केलं आहे. तर मग लगेच आपण पुढच्या लेक्चरला क्रिस्टल फील्ड थिअरी जी आहे ती डिस्कस करणार आहोत. तर आपण व्हॅलन्स बॉन्ड थिअरी ही बऱ्यापैकी कव्हर म्हणजे जवळपास पूर्णच कव्हर केलेली आहे. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा पुस्तकापेक्षा एक्स्ट्रामध्ये कव्हर केलेली आहे. तरीही व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये काही तुम्हाला अडचण आली तर विचारू शकतात. जर तुम्ही बघितले तर अशा पद्धतीचे बरेचसे लिमिटेशन्स किंवा असम्पशन्स जे आहे ते बुकपेक्षा सुद्धा नवीन ॲडिशन केलेली मी आहे. म्हणजे वेगवेगळ्या 3-4 पुस्तकांमधून जे आहे मी त्या नोट्स जास्त प्रिपेअर करत असतो. जे महत्त्वाचं आहे ते मी घेतलेलंच आहे. म्हणजे पुस्तकावर फक्त आपल्या तुमचं जे प्रशांतचे पुस्तक आहे त्याच्यावर डिपेंड न राहता जे अवांतरसुद्धा आहे ते सुद्धा मी घेतलेलं आहे. तरीही काही अडचण असेल व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये तर विचारू शकता. आता मी थांबतो. थँक्यू.